पार्वती जशी शंकराच्या घरी पोचली तशी आपली नववधू सुद्धा तिच्या नवऱ्यासह तिच्या नवीन घरी पोचली. आता त्याच्यानंतर पुढे तिच्या आयुष्यात पूजा येणार ती मंगळागौरीची. लग्नानंतरची नव्या नवरीची दंगामस्ती हास्यवत विनोद करता येणारी पूजा म्हणजे मंगळागौरीची पूजा. श्रावणातल्या 4 शुक्रवारी ही पूजा करतात आणि 5 वर्ष करतात. परत पहिल्या वर्षी एक पूजा सासरी आणि एक पूजा माहेरी. त्यामुळे जास्तीत जास्त मुली पूजेला मिळाव्या म्हणून पूजेचा मंगळवार खूप आधी ठरवून ठेवतात. ओळखीच्या गावातल्या नववधूबरोबर नात्यातल्या परगावच्या मुली सुनांना पण बोलवतात. हा मोठा समारंभ असतो. सासर माहेरच्या मंडळींची हजेरी आदल्या दिवशीच लागते. मंगळागौरीची तयारी जरा जास्तच असते. पूजेनंतर आरास कशी करायची, गौर कशी सजवायची हे ठरते. उत्साहपूर्ण वातावरण तयारीला सुरू होते. 4-5 मुलींपेक्षा जास्त पूजेच्या मुली असल्या तर चौरंग 2 मांडतात. आराशीसाठी रंगीबेरंगी फुले, पूजेची पत्री, धूप, दीप, दीपांच्या वाती, वस्त्र टपकात मांडून ठेवतात. तुळशीच्या वाळवलेल्या 1.5 इंच लांबीच्या काड्यांना कापूस गुंडाळून तुपात भिजवून काडवाती आरतीसाठी घेतात. घरातली वृद्ध स्त्री बसून अशी तयारी करून ठेवते की ज्यात काहीही उणे राहिले नाहीये. ही व्यवस्था करण्यासाठी, देखरेख करण्यासाठी घरातल्या मोठ्या स्त्रिया खूप मेहनत घेतात. भटजी पूजा सांगायला येण्यापूर्वी पूजेच्या मुली शालू, दागिने, गजरे सारे सजून तयार असते. आपण ज्योतीची, गणेशाची पूजेची तयारीची पद्धत पाहिली तसेच हे असते. आरतीमध्ये त्या काळातल्या फुलांची नावं आहेत. जाई, जुई, चमेली, अबोली, शेवंती, नागचाफा, गोकर्ण इत्यादी. म्हणजे किती प्रकारची फुलं बागेत लागत होती याचा विचार आपण करायला हरकत नाही. पुढे 16 परींची पत्री म्हणजे गौरीची तयारी करताना झाडं, पानं, पत्री, फुलं, फळं, वेगवेगळे धान्य अशा निसर्गातल्या खूप गोष्टींची माहिती होते. बी पेरणं, ते उगवणं, त्याचा आनंद, ते वृक्षधन सांभाळणं ही जबाबदारी आणि पत्री फुलांबद्दल वाढत जाणारे प्रेम, शहाणपण मुलींना बालपणापासूनच मिळत होते. परसदार आणि अंगणातल्या झाडांचे औषधी गुण माहीत झाले असतात. त्याचा उपयोग पुढे जन्मभर करता येतो. या सर्व वयाच्या आणि नात्याच्या स्त्रिया मुली एकत्र आणणाऱ्या सणामुळे नाती जपायला ज्ञान वाढत जाते. त्याबरोबरच आपल्या प्रथा, परंपरा मूळ स्वरूपात समजून सांभाळण्यामुळे शरीर, मन, बुद्धी सर्वांसंबंधी विकासाचे शास्त्र जोडले असल्याचे कळते. मंगळागौर पूजेत गौरीकडे मागणे असते अखंड सौभाग्याचे. पुत्रप्राप्ती, पतीला सुख, संपत्ती, दीर्घायुष्य, आरोग्य हे मागितले जाते. सासूरवाशिणीला माहेरी जाण्याचा हा धार्मिक परवाना असतो. मागेच आपण पाहिले आहे, माहेरी वयाने लहान नवरी येते तेव्हा बंधमुक्त, कौतुकात रमलेली, मैत्रिणीत खेळलेली, प्रेमात न्हायलेली, पक्वांना खाऊन तृप्त झालेली माहेरवाशीण परत सासरी जाते. कन्या सासुरासी जाये, मागे परतून पाहे. गाईगुरांच्या जीव अडकतो. फुलाफळांची झाडं मन मागे ओढतात. बालपणापासून त्या झाडांची हितगुज असते. फुलांच्या परड्या भरून माळा करणे, कच्च्या कैरा, चिंचा, बोरे, आवळे चघळत मारलेल्या त्या आठवणींचा डोंगर ओलांडून नव्या घरी परक्या घरी जायचे असते. परकी माणसं आपलीही करायची. माहीत नसलेले घर जन्मभरासाठी आपले करायचे. गजाननाच्या आगमनापूर्वी हरितालिका पूजन होते. तसेच मंगळागौर मंगळवारी पूजायची. त्याच्या आधी सोमवारी शंकराच्या देवळात मुली पूजेला जातात. धान्य मूठ वाहतात. कोणत्या सोमवारी कोणती शिवा मूठ व्हायची हे ठरलेले असते. गौरी पूजानंतर गौरी नंदन पूजा, शंभू भोलानाथ पूजा प्रथम, नंतर त्याच्या अर्धांगीची पूजा होते.
आपल्याला परिचित असणाऱ्या अनेक झाडांची फळे, फुले, पाने, मुळं, बुंधा औषधी आहेत. केव्हा काय वापरायचे हे कळण्यासाठी त्या झाडांची जवळीक हवी. डोंगरी आवळा शरीराला स्वास्थ्य मिळवून देण्यासाठी अतिउत्तम. म्हणून दिवाळीच्या वेळी महिनाभर आवळ्यावर तुपाची वाती लावून ती पेटवून झाडाची पूजा करतात. पूर्वी आवळी भोजन व्हायचे, हे पण सख्या सोबतींसह. त्याबद्दल आपण आवळी भोजनाची माहिती घेऊया. आवळ्याच्या फळाला अमृत फळ म्हणतात. विज्ञान निसर्गाचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न करते. त्यामध्ये क्वांटम सायन्स नावाची विज्ञान शाखा आहे. त्या शाखेद्वारे तरंग शक्तीचा प्रभाव पाहणारी एक विचारधारा आहे. अणूंच्या बारीकात बारीक कणात काय आहे याचा शोध केला जातो. ह्या तरंग शक्तीमुळे काही त्रास उद्भवतात, तसेच योग्य वापर केल्यास त्या शक्तीचे खूप फायदे होतात. हे वैज्ञानिकांनी शोधून काढले आणि मान्यही केले आहे. पूर्वीच्या ऋषीमुनींना ह्याचे ज्ञान होते, म्हणून ते मंत्र सामर्थ्याने अनेक गोष्टी घडवून आणत होते. ह्या समाजाच्या योग्य सामर्थ्य बुद्धीमध्ये बाधा आणण्याचे कार्य असुर करत होते. आपल्याच युगात तरंगशक्तीचे तोटे होतात हे समजावून सांगणे फार सोपे आहे. टेलिफोन टॉवर्स, मोबाईल, टीव्ही ह्यापासून निर्माण होणारे तरंग आपल्या शरीराला किती घातक आहेत हे आपल्याला माहीत असूनही आपण त्यापासून आपला बचाव करण्याचे टाळतो. सारा समाज प्रगती करताना अधोगतीकडे वळला आहे. चांगल्या तरंगांमुळे सृजनशीलता वाढते, म्हणून बालपणी श्लोक, आरत्या शिकवत असत. सौम्य सुरेल संगीत, शंखध्वनी, मंत्रोच्चार यामुळे परमशांती मिळू शकते. बुद्धत्व प्राप्त होते. बुद्धत्व हा गुण आहे. ज्याच्या बुद्धीचा विकास झाला तो बुद्ध होतो. बुद्ध हे अनेक होऊन गेले, पण हे सर्वांना माहीत नाहीये. बुद्धाचा उल्लेख इथे जाणीवपूर्वक केला आहे. बौद्ध वृक्षाची गोष्ट आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. इतर पंथातले थोर पुरुष ज्ञानी झाले, त्यांच्याबद्दलच्या कथांमध्ये वेगवेगळ्या वृक्षांची माहिती सांगितलेली आहे. अनेक झाडांमध्ये हे शुद्ध तरंग तत्व आहे. आधीच्या लोकांना माहीत होते. ह्या माहितीमुळेच काही वृक्ष देव संज्ञेत गेले. वृक्ष संरक्षणाचे अतीव महत्त्व ठेवणारा समाज वृक्षराईत वस्ती करत होता, म्हणून सुदृढ होता. आमच्या आजोबांच्या वयाच्या 80 नंतर देखील चष्मा नव्हता, दातांची तक्रार नव्हती. झाडपाल्याची देवता जिवती हिला आपण परिचय करून घेतला. त्या काळात शेतीची सुरुवात होती. जंगलाचे सान्निध्य होते, ते टिकवण्याची जबाबदारी दिली ती देवता हे सारे उत्पन्न करणारी जगन्माता होती. तीच जगज्जननी होती, तीच जिवती होती. सारा संसार तिचीच उत्पत्ती, तिचीच बाळ, तीच पालनत्व करणारी, तीच चामुंडा देवी. चंडमुंड राक्षसांचा संहार करणारी चामुंडा असली तरी तीच तिच्या 4 मुलांसह शिवगणांची अन्नपूर्णा जशी आहे तशीच रक्षणकर्ती पण आहे. म्हणून दुर्गापूजेमध्ये तिला चामुंडा मानली आहे. सृष्टीतील सर्व वनश्रीची ती निर्माती शाकंभरी देवी आहे. आत्ता आपण झाडं आणि त्यापासून निर्माण होणारे तरंग ह्याचा विचार करताना आवळ्याच्या झाडाचे देवत्व सांगणार आहोत. आवळा सावलीत बसल्यात त्यातून निघणाऱ्या तरंगांचा आपल्या शरीरावर मोठा फायदा होतो. आवळा सेवनाने त्याच्यापासून योग्य रीतीने बनवलेल्या रसायनांनी आपली चेताशक्ती बलवान होते. ह्यातूनच आवळी भोजनाची कल्पना आपल्या सुसंस्कृत संस्कृतीत आली असावी. ह्याच्या सावलीत बसावे, खेळावे, अन्न खावे असे पूर्वसुरींनी सुचविले आहे. खरे तर ह्या झाडाला सावली नसते, पानं खूप लहान असतात. कार्तिक महिन्यात या झाडाचे पूजन करतात. ह्या झाडात विष्णूचा वास आहे असे मानतात. आयुर्वेदात आमलकी रसायनाचा उल्लेख आहे. आवळ्यापासून च्यवनप्राश निर्मिती फार फार पूर्वी च्यवन ऋषींनी केल्याचा उल्लेख आहे. ह्याला कल्पवृक्ष म्हणतात. अनेक आजारांवर गुणकारी असणारे हे फळ
मुलांच्या आवडीचे आहे. आवळा चिंचा बोरे तेथे आनंदात पोरे. याला अमृतफळ पण म्हणतात. हेमंत ऋतूत यातील रसायनांचे सर्वाधिक महत्त्व आहे. श्वसन चांगले होण्यासाठी प्राणपेशींना आवश्यक गुण ह्यात असल्यामुळे दीर्घायुष्य मिळते. नवरात्र उत्सवात आजच्या माझ्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना मी आज माझ्या बालपणात घेऊन जाणार आहे. दिवाळी आली, किल्ल्यांची लगबग सुरू झाली. सांगलीतील गडकिल्ले, वराडात भुईकोट किल्ले. शाळेला दिवाळीची सुट्टी सुरू होताच मुलांची लगबग सुरू झाली. मुली सुरू करायच्या त्यांच्या घरकुलाची तयारी आणि याची जागा होती आवळ्याच्या झाडाच्या समोर कोठी घराच्या भिंतीजवळची. ही जागा कोणी सुचवली किंवा ठरवली ते आठवत नाही. आई किंवा आजी असणार. त्या जागेमागचे रहस्य एवढे गडद दाट होते का? आवळा झाडाखाली मैत्रिणींसमवेत ठाण मांडून दिवसातले काही तास घालवणे प्रकृतीला उपकारक आहे हे माझ्या पालकांना माहीत होते का? विचारांचा प्रवास करत मागे जायचे तर 65 वर्षामागे माझ्या 10व्या वर्षापर्यंत पोचावे लागेल. मी घरकुल म्हटल्यावर जो तो आपल्या अनुभवाप्रमाणे डोळ्यासमोर चित्र उभं करेल. आता तयार मिळणारी इंग्रजी संस्कृतीतून आपल्याकडे आलेली तयार डॉल हाऊसेस. पण आमची पिढी मातीची नाळ घट्ट बांधलेली होती. 4-5 इंच उंचीची ओल्या मातीची भिंत बांधायची. कोठी घराची भिंत पाठीला ठेवून उजव्या आणि डाव्या हाताकडून भिंत बांधत पुढे यायचे. मागची भिंत आडवी, पुढे 2 रांगा उजवी आणि डावी. चौकोनाच्या 3 बाजू झाल्या. आता समोरची भिंत आडवी बांधून चौकोन पूर्ण करायचा. पण ह्या चौकोनात भातुकलीचा संसार मांडायचा असतो. त्या वाड्यात जायला पुढे दार ठेवायचे. भिंती बांधताना दर 7-8 इंचावर बंद मुठीसारखे गोल मातीचे खांब करायचे. त्यावर रात्री दिवाळीच्या पणत्या पेटवून ठेवायला जागा करायची. भातुकली शब्दात बाहुला बाहुली, चूल, स्वयंपाक, खेळणी सारेच येते. हे चित्र डोळ्यासमोर येते. पण त्यापेक्षा ते आवळ्याचे झाड, त्याची चिमुकली पाने जमिनीवर विखुरलेली, कडुलिंबाच्या काड्यांना केलेला छोटासा झाडू, तो घेऊन झाडणारी कुमारिका जास्त आठवते.